भारत आणि चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांनी आपलं सैन्य मागे हटवण्यावरती सहमती दर्शवली आहे। काल दोन्ही देशांच्या कमांडर स्तरावर झालेल्या बैठकीमध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय झाल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली आहे। ही बैठक तब्बल 11 तास चाललेली होती। यावेळी पूर्व लडाखमधून दोन्ही देशांचं सैन्य मागे हटवण्याबाबत तयारी दर्शवण्यात आलेली आहे। त्यामुळे भारत आणि चीनमधला संघर्ष निवळण्याची चिन्ह सध्या तरी दिसतात। तर या सगळ्याचा या घटनांचा एकूण घटनांचा म्हणजे मागच्या सोमवारी 15 तारखेला जी घटना घडली, झटापट घडली आणि त्यात देशाचे 20 जवान शहीद झालेले होते, त्या घटनेपासून आतापर्यंत जे जे काही घडत आलेलं आहे त्याचा अर्थ कसा लावायचा, या सगळ्या घटनांनंतर आपण चीनवर विश्वास ठेवू शकतो का? सैन्य दोन्ही देशांनी मागे घेतल्यामुळे हा वाद निवळेल का? अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत आणि याच विषयी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत निवृत्त लष्करी अधिकारी लेफ्टनंट कर्नल डॉक्टर सतीश ढगे आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर सर सुद्धा आपल्यासोबत आहेत। मी सुरुवातीलाच ढगे सरांकडे जाईन। ढगे सर, सैन्य मागे घेण्यावरती दोन्ही देशांची तयारी सध्या तरी दिसते। गलवान व्हॅलीमधनं हे सैन्य मागे घेण्यावरती एकमत झाल्याचं सध्या कळतंय। हा संघर्ष, हा तणाव इथे निवळू शकतो का? या एका घटनेमुळे चीनवर आपण विश्वास ठेवू शकतो का? तुमच्या प्रश्नाचे दोन अँगल आहेत नम्रताजी। पहिली गोष्ट, जसं तुम्ही सांगितलं की 11 तास मॅरेथॉन मीटिंग चालली। आपल्या साइडनी जे आहेत कोर कमांडर लेवलचे अधिकारी त्या ठिकाणी होते आणि मग या 11 तासाच्या मॅरेथॉन मीटिंग नंतर आपण आपली जी आहे काही बाजू त्या ठिकाणी ठेवली आणि त्यामध्ये 2-3 महत्त्वाच्या बाबी म्हणजे प्री एप्रिल कंडिशन, म्हणजे चीनने मागच्या काही आठवड्यांमध्ये सो कॉल्ड जी घुसखोरी केली त्यांनी जे आहे पूर्वपदावर जावं, एक गोष्ट। दुसरी त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे पँगॉंग सो एरिया जो आहे फिंगर 4 टू फिंगर 8, एक प्रकारे हा वादातीत मानला जायचा, पण आता फिंगर 4 पर्यंत जे आहे चीनने आपली त्या ठिकाणी पोझिशन्स निर्माण केलेले आहेत, बोट शेड निर्माण केलेले आहेत। आता हे सगळं त्यांना काढावं लागणार आहे आणि पूर्ववत परिस्थितीवर त्या ठिकाणी जावं लागणार आहे। मग हे खरोखरच जे आहे आपण आपली जी बाजू त्या ठिकाणी मांडली, चीन जे आहे सर्वात महत्वाचं टाइम बाउंड मॅनर मध्ये हे करणार आहे का, हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहावं लागेल। पण नक्कीच या मिलिटरीच्या दरम्यान जी चर्चा झाली आणि त्याच्यानुसार एक प्रकारे डिएस्केलेशन, डिसएंगेजमेंट, कारण व्हेरी फ्रँकली याच्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हताच। एलएसीच्या अक्रॉस जे आहे दोन्ही सैन्य समोरासमोर उभा आहे, त्यामुळे फुल फ्लेज वॉर होणं ही परिस्थिती कधीही किंवा ही शक्यता कधीही त्या ठिकाणी नव्हती। युद्ध किंवा अशा प्रकारचा संघर्ष व्हायचा असेल तर त्या ठिकाणी एक असतो सरप्राईज एलिमेंट, एक असतो इनिशिएटिव्ह। ज्यावेळेस दोन्ही सैन्य एकमेकांसमोर आहे त्यावेळेस ज्या ही परिस्थिती त्या ठिकाणी कमी होती। हा झाला पहिला भाग। पण दुसरा त्याहून महत्वाचा भाग, चीनवर विश्वास ठेवावा का? नक्कीच नाही। कुठल्याच मिलिटरीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने कुठल्या शत्रूवर किंवा आपले जे ॲडव्हर्सरी आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवण्याचा प्रश्नच त्या ठिकाणी निर्माण होत नाही। परंतु चीन सारखं राष्ट्र, ज्याला 1949 मध्ये आम्ही सर्वात पहिल्यांदा जे आहे त्यांच्या कम्युनिस्ट सरकारला जे आहे मान्यता दिली, 1971 मध्ये युनायटेड नेशन्स मध्ये जे आहे आम्ही त्यांना पाठिंबा दिला, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मध्ये पाठिंबा दिला आणि त्याच्या बदल्यामध्ये वेळोवेळी 1962 युद्ध असेल, न्यूक्लिअर सप्लाय ग्रुप मध्ये आपला विरोध असेल, मसूद अझहरला जे आहे इंटरनॅशनल टेररिस्ट म्हणून घोषित करण्यासाठीचा विरोध असेल, किंवा आज घडीला 15 जून 2020 मध्ये अशा प्रकारचा जो नरसंहार त्यांनी केला, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला चीनकडून मिळालेल्या आहेत। चीन हा अतिशय महत्वाकांक्षी असा देश आहे आणि भविष्यातलं त्याचं BRI, CPEC आणि एक सुपर पॉवर म्हणून 2049 पर्यंत इमर्ज होण्याचं जे स्वप्न आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करता मला तरी वाटतं की काही दिवशी, काही वीक, काही आठवडे आणि काही महिने जरी ही शांतता आपण अपेक्षित करत असलो तरी येणाऱ्या काही महिन्यांमध्ये आणि काही वर्षांमध्ये चीनकडून पुन्हा आगळीक वेळोवेळी होण्याची शक्यता जी आहे ती दाट आहे। त्यामुळे चीनवर विश्वास ठेवणं काही योग्य नाही। खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे। मी देवळणकर सरांची सुद्धा पहिली कमेंट याच्यावरती घेईन। देवळणकर सर, वाद निवळेल असं वाटतंय का प्रथम दर्शनी? नाही, प्रथम तर एक बाब लक्षात घेणं गरजेचं आहे की 2017 मध्ये जो डोकलामचा संघर्ष झाला होता तोही 73 दिवस चाललेला होता आणि कधी पण अशा एका ज्या बाबतीमध्ये गलवानमध्ये हा जो कंपॅरेटिव्हली शांत असणारा आहे, जिथं त्यांनी ज्या पद्धतीने मिलिटरी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलेला आहे, इतक्या सहज चीन तिथनं बाहेर पडणारच नाही, कारण चीन तिथं आलेला आहे, तो अत्यंत प्लॅन करून आलेला आहे। त्यामुळे एक बैठक झाली आणि एका बैठकीतनं हा सगळा रिझल्ट आला असं कधी घडत नसतं, असं होणार पण नाहीये। हे सिरीज ऑफ टॉक्स आहेत। त्याच्यामध्ये ही कालची बैठक झाली, सेकंड राऊंड टॉक्सचा होता जो मिलिटरी लेवलला चाललेला आहे। डिप्लोमॅटिक लेवलला आज ऑलरेडी आपले परराष्ट्र मंत्री आणि चीनचे परराष्ट्र मंत्री आणि रशियाचे परराष्ट्र मंत्री देखील आहेत। ती चर्चा ऑलरेडी चालू आहे, ज्याच्यामध्ये आत्ताच आपली प्रस्तावना जयशंकरन साहेबांची जी आहे ती संपलेली आहे। त्यामुळे मिलिटरी लेवलला, डिप्लोमॅटिक लेवलला हे टॉकचे सिरीज चालत राहतील। फक्त याच्यातनं एक गोष्ट स्पष्ट होती, याच्यामधलं मानसिकता
मग भारताची मानसिकता असेल आणि चीनची मानसिकता असेल की हा संघर्ष जो तो आणखी जास्त चिघळत ठेवता कामा नये किंवा याचं रूपांतर युद्धात होता कामा नये. ही जी इच्छाशक्ती असती, मानसिकता असती, ही याच्यातनं अभिव्यक्त होती. अदरवाईज हे टॉक झालेच नसते. हे टॉक्स होत आहेत, त्याच्यातनं ही प्रक्रिया आहे, सुरुवात आहे आणि याच्यातनं इमिजिएट रिझल्ट येणार नाहीयेत. परंतु काही टर्म्स आणि कंडिशन्स आहेत, त्या टर्म्स आणि कंडिशन्स या ठेवल्या जातील, बार्गेनिंग केली जाईल, सौदेबाजी याच्यामध्ये होत असतील आणि त्याच्या अँगलने याच्यातनं मार्ग येण्याची, बाहेर येण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू होती. म्हणजे त्याला डिसएंगेजमेंट प्रोसेस असं म्हणतात. त्यामुळे माघार वगैरे प्रकार नाहीये. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे की 6 जूनला देखील चीनने डिसएंगेजमेंट करण्याचं मान्यच केलेलं होतं. 1 किलोमीटर मागे जाण्याचं मान्यच केलेलं होतं. आणि ते केलंय की नाही हे बघण्यासाठी म्हणून आपले जेव्हा संतोष बाबू तिथं जातात त्यावेळेला त्यांची ऑब्झर्वेशन पोस्ट आपण तिथं पाहतो. ती पोस्ट त्यांना काढून टाकायला आपण सांगतो. तेव्हा त्यांच्याकडनं आपल्याकडे एक अँबुश सारखा आपल्यावरती अटॅक होतो. त्यामुळे या बाबतीमध्ये लगेच चीन डिसएंगेजमेंटला मान्य करेल का, या गोष्टी पण नाहीयेत. आणि डिसएंगेज आपल्या जे 3 गोष्टी, जसं आता ढगे सरांनी पण सांगितलं की आपल्याला रिस्टोरेशन ऑफ जो स्टेटस क्यू आहे, जो एप्रिल महिन्यामधला स्टेटस क्यू आहे तो आपल्याला पाहिजे आहे. आपलं केवळ गलवानच्या बाबतीमधलं नाहीये, तर जसं फिंगर 4 आणि फिंगर 8 ची गोष्ट आता झालेली आहे पेंगॉंग सो मधल्या, या बाबतीमध्ये तो लगेच मान्य करेल का. कारण हे केवळ इथपर्यंत नाही, गलवानमध्ये ज्या सॅटेलाइट इमेजेस आलेल्या आहेत त्यामध्ये गलवान रिव्हरवरती तिने डॅम बांधलेला आहे, ब्रिजेस बांधलेले आहेत, तिथं रोड्स आहेत, अत्यंत मोठ्या प्रमाणावरती व्हेकल्स आणलेले आहेत, सैन्याची कुमक वाढवलेली आहे. हे तात्काळ चीन करेल असं सध्या तरी वाटत नाहीये, कारण त्याला चीनचे डोमेस्टिक काही कारणं देखील आहेत. त्यामुळे मला असं वाटतं प्रोसेस सुरुवात झालेली आहे, प्रक्रिया सुरुवात झालेली आहे आणि याचं युद्धात रूपांतर करायचं नाही. मानसिकता ही राजकीय इच्छाशक्ती दोन्ही देशांकडनं व्यक्त झालेली ही मोठी गोष्ट आहे. फिंगर 4 आणि फिंगर 8 बद्दल आपलं बोलणं चाललेलं होतं. तर आता फिंगर 4 म्हणजे जॉग्राफिकली तुम्ही जास्त ढगे सर हे सांगू शकाल. फिंगर 4चं एक टोक जे आहे ते पॅनगॉंग सो मध्ये असं एखाद्या हुक सारखं आलेलं आहे आणि सॅटेलाइट इमेजेस ज्या आपल्याला दिसलेल्या होत्या की त्या फिंगर 4च्या रिजवरती चीनच्या काही पोस्ट त्यांनी बांधलेल्या होत्या. तो फिंगर 8 जो एक असा बोटासारखा भाग जो पॅनगॉंग सो मध्ये आलेला आहे, त्या ठिकाणी त्यांचे काही अर्थ मुव्हिंग इक्विपमेंट्स, काही बोट्स त्या ठिकाणी त्यांनी डिप्लॉय केलेल्या होत्या. त्याचबरोबर सखल भागामध्ये त्यांचे काही तंबू होते, त्यांच्या काही ऑब्झर्वेशन पोस्ट त्या ठिकाणी उभ्या केलेल्या आहेत. हे सगळं डिएस्कलेशन मध्ये चीन एका झटक्यात काढून घेऊ शकेल का, आणि ज्या वेळेला चीन सैन्य त्यामधनं मागे जाईल त्यावेळेला हे जे त्यांनी इरेक्ट केलेले काही तंबू किंवा ऑब्झर्वेशन पोस्ट आहेत हे पाडण्याची किंवा ते नष्ट करण्याचा हक्क आपल्याला मिळतो का? ऍब्सोल्युटली, दिस इज व्हॉट $1 मिलियन क्वेश्चन इज. म्हणजे आतापर्यंत जी माहिती आपल्याला मिळालेली आहे की गलवान खोऱ्यामध्ये काय झालं, कर्नल संतोष बाबू त्या ठिकाणी गेले, जी काही आपली अगोदर चर्चा झाली होती डिसएंगेजमेंटची, तिथला एक टेंट, एक ऑब्झर्वेटरी पोस्ट ही जी आहे आपल्या एरियामध्ये आहे. जसं काही चर्चा झाली त्या चर्चेनुसार ती हटवली नाही, म्हणून ती जी आहे आपण जाळली आणि त्याच्यानंतर जो आहे एवढा भडका उडाला. याची सगळी आपल्या जगाला जी आहे सगळी माहिती त्या ठिकाणी आहे. आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला जर फिंगर 4 टू फिंगर 8 पहिल्यापासून भारताचा स्टँड राहिलेला आहे की हा पूर्णतः भारताचा भाग आहे. फिंगर 8च्या सुद्धा पलीकडे जाऊन सिरजेप नावाची जी जागा आहे त्या सिरजेप मध्ये ओरिजिनली जी आहे चायनाच्या पोस्ट त्या ठिकाणी होत्या. पण गेल्या काही महिन्यांमध्ये चीन इतकं पुढे त्या ठिकाणी आलेलं आहे की फिंगर 8 तर सोडाच, फिंगर 4 पर्यंत, आणि जसं तुम्ही सांगितलं फिंगर 4च्या आसपासच्या भागामध्ये त्यांनी पोझिशन्स निर्माण केलेल्या आहेत, बोट शेड निर्माण केलेले आहेत. आणि हे फक्त काही सुनी बाते नाही आहेत, सॅटेलाइट इमेजेस खोटं बोलत नाहीत ना. ऑलरेडी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी डेव्हलप झालेल्या आहेत. मग आता खरा प्रश्न असा आहे की जर खरोखरच चर्चेमध्ये असं ठरलं आणि भारतानं जी गोष्ट त्या ठिकाणी सांगितलेली की आम्हाला जे आहे प्री एप्रिल पोझिशन त्या ठिकाणी पाहिजे, पॅनगॉंग सो मधला फिंगर 4 टू फिंगर 8 एरिया, फिंगर 4च्या आसपास, फिंगर 5च्या आसपास हे सगळं जे डेव्हलपमेंट केलेलं आहे हे चीन सहजासहजी काढेल का? मला वाटतं चीन सहजासहजी काढणार नाही. आणि 2 मिनिटासाठी असं जरी आपण मानलं की चीननं जी आहे थोडीशी तात्पुरती माघार घेतली, हा शब्द चुकीचा आहे. चीन जो आहे माघार घेणारच नाही आणि घेतलं तरी जे आहे तसं प्रोजेक्ट करणार नाही. पण येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे स्ट्रॅटेजिकली डॉमिनंट जागा कॅप्चर करणं या गोष्टी ज्या आहेत चीन पुन्हा करणार आहे. त्यामुळे आता 360 डिग्री आपला जो आहे अप्रोच चीन विरुद्धचा बदलण्याची गरज आहे. आणि ऑलरेडी गेल्या काही वर्षांमध्ये जे आहे आपण स्ट्रॉंगली, ज्याला आपण म्हणू स्ट्रॉंग मिलिटरी पोस्चरिंग अँड विथ दॅट सायलेंट डिप्लोमसी, हा जो काइंड ऑफ कॉम्बिनेशन आहे तो स्ट्रॉंग मिलिटरी पोस्चरिंग आपण त्या ठिकाणी दाखवतोय. तर पॅनगॉंग सो लेक आणि अशाच प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत LAC वर, साधारणतः 3500 किलोमीटरची जी LAC आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत सेन्सिटिव्ह एरियाज भारत आणि चीन यांच्या LAC वर आहेत. नेमकं त्या ठिकाणी येणाऱ्या काय महिन्यांमध्ये काय होतं हे पाहणं जे आहे इट इज गोइंग टू बी इंटरेस्टिंग. देवणकर सर, यामध्ये आणखीन एक असा मुद्दा आहे की चीनला, जसं आता ढगे सर म्हणाले की चीनला फक्त एका मार्गाने त्यांच्यावरती आपण जर दबाव आणत गेलो तर चीन काही आपल्याला
आपल्याला बधण्यातला नाहीये. सगळ्या बाजूने त्यांच्यावरती दबाव आणायला आपल्याला लागणार आहे. जसं की आता अमेरिकेने चीनच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे. आपण रशियाच्या माध्यमातून काही दबाव आणायचा प्रयत्न करतोय. इकडे अशी काही वृत्त सांगतात की जपानने सुद्धा त्यांचे बॅलिस्टिक मिसाईल्स अगदी स्ट्रॅटेजिक पोझिशन मध्ये ठेवलेले आहेत. तर हा सगळ्या बाजूने दबाव आणखी ताकदवान करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? यासाठी आपल्याला एक आहे की आज मिलिटरी टू मिलिटरी टॉक चाललेले आहेत. आपण आपल्या सैन्याची कुमक तिथं मोठ्या प्रमाणावर वाढवली आहे आणि आपण आता चीनच्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकतो अशा पद्धतीने आहे. आणि आता नुकतंच जो हार्वर्ड सेंटरचा एक महत्वाचा रिपोर्ट आलेला आहे आणि ज्याच्यामध्ये त्यांनी असंही स्पष्ट केलेलं आहे की जर भारत आणि चीनमध्ये संघर्ष झाला तर भारताची अप्पर हँड असू शकतो. याचं कारण असं आहे की माउंटेन वॉरफेअर नावाचा जो प्रकार आहे की पर्वतीय भागामध्ये हाय अल्टिट्यूड मध्ये वॉरफेअर जे करण्याचे प्रकार आहे त्याच्यामध्ये भारताची एक स्पेशल टीम जी आहे, एक स्पेशल तुकडी जी आहे ती तयार आहे. ती ऑलरेडी आपण तिथे डिप्लॉय केलेली आहे. त्यामुळे इथं तर आपण करतोच आहोत, परंतु आपल्याला आता काही गोष्टींचा फायदा हा घेणं गरजेचं आहे की कोरोनाच्या प्रश्नावरनं ज्या पद्धतीने चीन इंटरनॅशनली आयसोलेट झालेला आहे, त्यामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण चीनच्या विरोधामध्ये झालेलं आहे आणि ज्या चीनच्या ह्या विस्तारवादी भूमिकेमुळे जे जे देश असुरक्षित बनलेले आहेत, विशेष करून व्हिएतनाम असेल, इंडोनेशिया असेल, त्याचप्रमाणे जपान सारखा देश आहे, ज्या बाबतीमध्ये आपल्याला कशा पद्धतीने हे नेटवर्क वर्कआउट करावं लागेल ते बघावं लागेल. भारताला काही काही बाबतीमध्ये आपले जे फॉरेन पॉलिसीचे काही उद्दिष्ट आहेत ते रिव्हिजिट करावे लागतील. सर्वात महत्वाचं म्हणजे आतापर्यंत आपण चुकूनही चीनच्या विषयी आपलं जे एकूण धोरण आहे फॉरेन पॉलिसीच्या बाबतीत डिफेन्सिव्ह धोरण आहे, तर ते डिफेन्सिव्ह आहे आणि ते बचावात्मक ज्याला आपण म्हणू शकतो. परंतु आता काही बाबतीमध्ये भारताने वोकल होणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल आपण तैवानच्या बाबतीमध्ये आहे, आपण तैवानला राजनैतिक मान्यता का देऊ शकत नाही? आपण तैवानला राजनैतिक मान्यता दिली पाहिजे आहे. हाँगकाँगमध्ये जो चीनने आता नुकताच जो नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट मंजूर केलेला आहे त्या संदर्भात भारताने बोललं पाहिजे आहे. तिबेटचा विषय आहे, तिबेटच्या बाबतीमध्ये जे गव्हर्नमेंट इन एक्झाईल तिबेटचं आहे, जे हिमाचल प्रदेशच्या धर्मशालामधनं चालतं, आपण त्याला का रिकॉग्नाइज करू शकत नाहीये? त्याचप्रमाणे आपण दलाई लामांचे जो आता 14वे धर्मगुरू आहेत आणि आता 15वे धर्मगुरू निवडीची प्रक्रिया सुरू झालेली आहे, त्यामध्ये भारताने आपला से पण दिला पाहिजे. अशा काही गोष्टी भारताने केल्या पाहिजे की ज्या चीनला थोडासा एक यालाच जोडून प्रश्न विचारते देवणकर सर. म्हणजे पहिली प्रतिक्रिया जी 15 तारखेच्या घटनेनंतर आलेली होती राजनाथ सिंग यांची, त्यात कुठेही चीनचा उल्लेख नव्हता. पंतप्रधानांनी जे याविषयी वक्तव्य केलं, पहिली प्रतिक्रिया पंतप्रधानांची आली, त्यामध्ये चीन या नावाचा कुठेही उल्लेख नव्हता. तुम्हाला असं वाटतं आपलं केंद्र सरकार त्या मनस्थितीत आहे की चीनला आयसोलेट करण्यासाठी स्वतःहून जास्त ताकदीने ते पुढे येतील, किंवा ते जी ताकद लावतात ती पुरेशी आहे असं वाटतं का? लक्षात घ्या की दोन परिस्थिती आहेत. आपण आता सध्या पाकिस्तान विषयी बोलत नाही आहोत. ज्या वेळेला सर्जिकल स्ट्राईक झाला, बालाकोट सारखा प्रकार झाला, ती परिस्थिती वेगळी होती. चीन बरोबर जेव्हा आपण करतो तेव्हाची परिस्थिती वेगळी आहे. दुसरं असं आहे की आता ह्या दोन्ही जे आपले ऍडव्हर्सरीज आहेत त्या दोघांच्या बाबतीमध्ये आपल्याला वेगळ्या दृष्टिकोनातून बघणं गरजेचं आहे. त्यामुळे चीन विषयी बोलताना आपण नेहमी कॅल्क्युलेटेड वर्ड्स हे वापरलेले आहेत. जरी पंतप्रधानांनी त्यांना स्ट्रिंजंट याच्यामध्ये मेसेज दिलेला असला तरी पंतप्रधान हे सांगायला विसरलेले नाहीयेत की भारत हा पीस लिव्हिंग स्टेट आहे आणि नेहमी शांततेने मार्ग काढण्याची आमची तयारी आहे. परंतु जर तुमची तयारी नसेल तर मात्र आम्हाला आमची सॉव्हरेनिटी, इंटिग्रिटी डिफेंड करण्यासाठी आम्ही सक्षम पण आहोत, अशा प्रकारचा इशारा पण आपण दिलेला होता. आपण हेही लक्षात घेणं गरजेचं आहे की भारत आणि चीन यांना चर्चेसाठी अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. यांना ब्रिक्सचा प्लॅटफॉर्म आहे, यांना शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनचा प्लॅटफॉर्म आहे, यांना G20चा प्लॅटफॉर्म आहे. तसा प्रकार हा भारत आणि पाकिस्तानच्या बाबतीमध्ये नाहीये. त्यामुळे इथली परिस्थिती वेगळी असल्यामुळे आपल्याला खूप गोष्टींचा विचार करून चीनच्या बाबतीमधलं धोरण हे घ्यावं लागणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे आपण नुकतंच जो क्वाडचं जे मेकॅनिझम आहे, जो डिफेन्सवरचा इन्फॉर्मल टॉकचा प्लॅटफॉर्म आहे आणि जो जुना प्लॅटफॉर्म आहे पण आता तो रिजर्विनेट करण्याचा भारत प्रयत्न करतो आहे. याच्या अंतर्गत आपला ऑस्ट्रेलिया बरोबर नुकतंच नॅव्हल बेसिस एक्सचेंज करण्यासंदर्भातला करार झालेला आहे. आपण जपान आहे, ऑस्ट्रेलिया आहे, अमेरिका आहे, या बाबतीमध्ये हे सगळेच काय भारताच्या तात्काळ मदतीला येतील अशातला भाग नाहीये. परंतु चायनावरती इंटरनॅशनल प्रेशर क्रिएट करण्यासाठी हे महत्वाचं आहे. आणि एका महत्वाच्या गोष्टीकडे मी आपलं लक्ष आकर्षित करू इच्छितो. आज जेव्हा RIC म्हणजे रशिया, चायना आणि इंडियाची जे परराष्ट्र मंत्र्यांचं टॉक सुरू झालं त्याची प्रस्तावना जी जयशंकरन यांनी दिलेली आहे त्यामध्ये जयशंकरन यांनी फार महत्वाच्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित केलंय आणि ते म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन केलं जावं असं त्यांनी कॅटेगरिकली सांगितलंय. हा चीनसाठीचा इशारा होता
आणि 6 जूनला दोन देश जेव्हा तहावरती बोलतायत, चर्चा करतायत, चर्चेचा मार्ग काढण्याचा प्रयत्न करतायत, तेव्हा 15 जूनला झालेला हा जो हल्ला होता हा पूर्णपणे वॉर क्राईमचा प्रकार आहे, हा पूर्णपणे युद्ध गुन्ह्याचा प्रकार आहे. आणि जे आता चीन हाँगकाँग बरोबर करतोय, तैवान बरोबर करतोय, व्हिएतनाम इंडोनेशिया बरोबर करतोय, जपान बरोबर करतोय, कुठेही आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन न करणं ही चीनची जी भूमिका आहे ते भारताने त्यांना अप्रत्यक्षपणे ठणकावलेलं आहे. आणि ते करत असताना आपण त्यांना डॉक्टर पोटलिसांची आठवण करून दिली आहे. आपण त्यांना दुसऱ्या महायुद्धामध्ये हिमालयन रूट हा चीनला सप्लाय करण्यासाठी आपण कसा ओपन करून दिला याची आपण त्यांना आठवण करून दिलेली आहे. त्याचप्रमाणे जसं ढगे सर म्हणले की युनायटेड नेशन मधली एंट्री असो, WTO मधली एंट्री असो, भारताने चीनला किती मदत केलेली आहे याची त्यांना जाणीव करून दिलेली आहे. पण चीन हा कोणत्याही पद्धतीने अशा उपकाराची जाणीव ठेवणारा देश नाहीये. पण याच्या माध्यमातून आपण चीनवरती आंतरराष्ट्रीय दबाव आणत आहोत आणि तो आणणं या परिस्थितीमध्ये अत्यंत गरजेचं आहे, कारण तो एक महत्वाचा मार्ग आहे असं मला वाटतं. ढगे सर, आणखीन एक मी तुम्हाला थोडासा प्रश्न विचारते, जसा माउंटन फोर्स ज्याचा उल्लेख आता देवणकर सरांनी केलेला होता. आपण आपला एक माउंटन कोर काही वर्षांपूर्वी स्पेशली ह्या चीन बरोबरची जी आपली सीमा आहे त्या सीमा भागामध्ये लढण्यासाठी आपण विशेष तयार केलेला आहे. त्याचबरोबर सीमा भागामधले आपले जे काही एअर बेसेस असतील, न्योमा सारखा असेल किंवा इकडे दौलत बेग ओल्डी सारखा असेल, असे बेसिस आपण तयार केले. आता ज्या भागात चीनने आक्षेप घेतलेला होता तो पूल सुद्धा त्या 15 तारखेच्या घटनेनंतर 72 तास सलग काम करत आपल्या सैन्याने तो पूर्ण केलेला. तर असं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं हे किती महत्वाचं आहे आणि आता जे इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे आहे ते पुरं आहे का? आणि जरी आपण डिएस्केलेशनला परवानगी दिली असली तरी हे इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला उभं करता येईल का? ते कंटिन्यू ठेवता येईल का? नम्रताजी, खूपच छान आपण प्रश्न विचारला तो यासाठी की गेल्या 6 दशकामध्ये चीनला जो ॲडव्हान्टेज भारताविरुद्ध मिळाला होता, चीनची भारताविषयीची बॉर्डर पॉलिसी जी आहे, बॉर्डर मॅनेजमेंट पॉलिसी, ही मुख्यतः 3 R या तत्वावर आहे. एक R म्हणजे रोड कनेक्टिव्हिटी, म्हणजे थोडक्यात कनेक्टिव्हिटी. रस्ते, रेल्वे यांचं जाळं फार मोठ्या प्रमाणावर चीनने आपल्या LAC साईडवर डेव्हलप केलेलं आहे, ज्याच्या माध्यमातून अतिशय थोड्या काळामध्ये त्यांना जेवढं पाहिजे तेवढं सैन्य, युद्ध सामुग्री ही त्या ठिकाणी त्यांना जमवता येते. एक दुसरी महत्वाची गोष्ट, सेकंड R इज रडार, म्हणजे थोडक्यात टेक्नॉलॉजी. अतिशय चांगल्या क्वालिटीचे सर्व्हिलन्स रडार, ड्रोन हे जे आहे याचा उपयोग वेळोवेळी चीन त्या बाउंड्रीवर करत आलेला आहे. आणि तिसरा R म्हणजे रिझर्व्ह, म्हणजे जरी त्या ठिकाणी LAC वर कमी सैनिक दिसत असले तरी थोड्याच काळामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर त्यांना रिझर्व्ह त्या ठिकाणी जमा करता येत होते. आणि या तीनही गोष्टींचा एक प्रकारे ऍडव्हान्टेज हा चीनला आतापर्यंतच्या संघर्षात मिळालेला आहे. मागच्या काही वर्षांमध्ये काय झालं की भारतानं जो आहे हा डाव ओळखला आणि काही वर्षांमध्ये अतिशय महत्वाचे असे स्ट्रॅटेजिक रोड, त्यामधला एक महत्वाचा DSDBO रोड असेल, ईस्ट वेस्ट फीडर असेल, आणि अशा वेगवेगळ्या प्रकारचे ब्रिजेस, त्याचबरोबर रडार त्या ठिकाणी डेव्हलप करण्याचं काम आपलं चालू आहे. आणि एक प्रकारे जी असिमेट्री, एक ऍडव्हान्टेज चीनला त्या ठिकाणी मिळत होता, तो ऍडव्हान्टेज कुठेतरी डायल्यूट होतोय. आणि नेमकं याच पायाभूत सुविधांच्या विकासामुळे भविष्यातली चीनची जी महत्वाकांक्षा आहे CPECच्या माध्यमातून, BRIच्या माध्यमातून, तिथे कुठेतरी त्याला अडथळा निर्माण होईल, म्हणून चीनची जी आहे पोटदुखी सुरू झालेली आहे. तुम्ही जसं सांगितलं 2012 मध्ये अतिशय महत्वाचा त्यावेळेसच्या UPA सरकारने निर्णय घेतला होता आणि माउंटन कोर स्थापन करण्याविषयी जी आहे चर्चा झाली आणि त्याच्याशी संबंधित जी आहे तयारी सुरू झाली. दुर्दैव असं आज सुद्धा फुल फ्लेज जे आहे त्या माउंटन कोरचे सगळेच्या सगळे घटक जे आहेत अजूनही अस्तित्वात आलेले नाहीत. मग ती फंडची कमतरता असो, काही पॉलिसी लॅक्युनी त्या ठिकाणी राहिलेल्या असो, पण ओव्हरऑल विचार करता मागच्या काही दशकांमध्ये आणि आज भारताची चीनच्या विरुद्धची जी तयारी आहे, जे सामर्थ्य आहे, आणि त्याहून महत्वाचं जे पोस्चरिंग, मिलिटरी पोस्चरिंग आपण दाखवलेलं आहे, तोडीस तोड अशा प्रकारचा जो जवाब मागच्या काही आठवड्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे, तर माझ्या मते नक्कीच 360 डिग्री असा जो आहे आपला हा अप्रोच बदललेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा चीनच्या प्रश्नाकडे पाहण्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणावर ऑलराऊंड अप्रोच, जसं सरांनी आता डॉक्टर शैलेंद्र यांनी या ठिकाणी सांगितलं की ते कूटनीतिक दृष्टिकोनातून असेल, सामरिक दृष्टिकोनातून असेल, त्याहून महत्वाचं आर्थिक दृष्टिकोनातून असेल आणि आंतरराष्ट्रीय दबाव असेल, या सगळ्या अँगलनी आपल्याला विचार करावा लागेल. त्याच वेळी कुठेतरी चीनला वठणीवर आणण्यासाठी आपण जे आहे येणाऱ्या काही वर्षांमध्ये सक्सेसफुल होऊ शकू, आणि ते करणं अत्यंत आवश्यक आहे. अगदी खरंय. भारत आणि चीन हे संबंध असे आहेत की तुम्ही दुधारी तलवारी सारखे आहेत आणि किंबहुना तलवारीच्या धारेवरून चालण्यासारखं आहे. थोडीशी चूक झाली तरी या ठिकाणी कपाळमोक्ष नक्की आहे. त्यामुळे आपल्याला आपण सामरिक दृष्ट्या कणखर होणं हे गरजेचं आहेच, मात्र तितकीच टोकदार आपल्याला आपली कूटनीती सुद्धा ठेवायला लागणार आहे, हेही तितकंच खरं. ढगे सर आणि देवणकर सर, तुम्ही दोघांनी इतकं छान विश्लेषण केलं त्याबद्दल दोघांचेही आभार.